इस्रायल आणि हमास यांच्या युद्धाचे जगभर पडसाद उमटत आहे. जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे. संरक्षण तंत्रज्ञानाच्या बाबतीत इस्रायल हा सर्वात प्रगत देश आहे. जगातील सर्वात तगडी संरक्षण उपकरणे असलेल्या इस्रायलची सुरक्षा भेदने सर्व जगासाठी चक्रावून सोडणारे आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हमासचे दहशतवादी हँग ग्लायडरच्या मदतीने इस्रायलमध्ये घुसले होते. हमासच्या ग्लायडर्सना अचानक हल्ला करण्यात यश आले कसे असा प्रश्न उभा राहिला आहे. या निमित्ताने सर्वच देशांना गुप्तचर यंत्रणेसह संरक्षण मुद्द्यावर पुन्हा विचार करायला लावले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारत हा टेरर विक्टिम देश आहे. भारताला इस्लामिक दहशतवादाचा मोठा धोका आहे. त्यांनी भारताला अनेकदा लक्ष्य केले आहे. फक्त पाकिस्तानातीलच नव्हे तर इर्सिस हमास सारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनाचाही भारताला धोका आहे. त्यामुळे हमास सारखे हँग ग्लायडर्स वापरून दहशतवाद्यांनी भारतात घुसण्याचा प्रयत्न केला तर त्याला सामोरे जाण्यासाठी भारतीय सैन्य तयार आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. इस्रायलकडे आयर्न डोम एअर डिफेन्स सिस्टीम तर आहेत, शिवाय विविध प्रकारची आधुनिक क्षेपणास्त्रेही आहेत. परंतु काही वेळा आधुनिक तंत्रे पारंपरिक हल्ल्यामध्ये प्रभावी ठरत नाही. हे लक्षात घेऊन भारतातील सुरक्षा तज्ञ आधुनिक तसेच पारंपरिक हल्ल्यांना तोंड देण्यासाठी पूर्ण तयारी करत आहे, असे सुरक्षा तज्ञ व निवृत्त मेजर जनरल अशोक कुमार यांनी टाइम्स ग्रुपशी बोलताना सांगितले. ते म्हणाले की एकाच यंत्रणेवर अवलंबून न राहता भारताने हवाई संरक्षणासाठी अनेक यंत्रणा तैनात केल्या आहेत. यात मोठ्या प्रमाणात रडार, क्षेपणास्त्रे तसेच तोफा प्रणाली आहेत. तोफा प्रणालीचा फायदा असा आहे की ती बंद असली किंवा नसली तरीही ती लक्ष्यावर गोळीबार करू शकते. भारतीय लष्कराकडे हवाई संरक्षणासाठी क्षेपणास्त्रे आहेत आणि कमी पल्ल्याच्या तोफाही आहेत, ज्या ग्लायडर सारख्या वस्तूंना मारण्यात प्रभावी आहेत. तोफा साधारणपणे कमी उंचीवर उडणाऱ्या आणि नजीकच्या लक्ष्याचाही वेध घेऊ शकतात. अशाच प्रकारच्या धोक्यांना तोंड देण्यासाठी भारतीय लष्कराने आपल्या जुन्या L-70 तोफामध्ये बदल केला आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरही त्या तैनात आहेत. भारतीय लष्कराने L-70 तोफेमध्ये अशा प्रकारे बदल केले आहेत की ते ड्रोन पासून हेलिकॉप्टर हल्ल्याच्या कोणत्याही हवाई धोक्याचा सामना करू शकतात. L-70 एअर डिफेन्स गन दुसऱ्या महायुद्धानंतर स्वीडनने बनवली होती. भारताने ते 60च्या दशकात ती घेतली आहे. आता भारतीय आयुध कारखान्यातच बनवल्या जात आहेत. भारतीय लष्कराकडे हवाई संरक्षणाच्या एकूण 52 रेजिमेंट आहेत. त्यापैकी 20 पेक्षा जास्त रेजिमेंटकडे L-70 तोफा आहेत. एका रेजिमेंटमध्ये 35 ते 38 तोफा असतात. 200हून अधिक तोफा बदलल्या आहेत. जुन्या तोफामधील उणिवा दूर करून त्यात नवीन घटक जोडण्यात आले असून त्याला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली आहे. त्या कोणत्याही हवाई धोक्याचा सामना करू शकतात. ही एअर डिफेन्स गन कमी उंचीवर उडणाऱ्या ड्रोन किंवा ग्लायडरना अचूकपणे लक्ष्य करू शकते. हल्ला करणारे हेलिकॉप्टर आणि आधुनिक विमानांनाही नष्ट करू शकते. त्याची रेंज 3.5 किलोमीटरहून अधिक आहे. यामध्ये हाय रिझोल्युशन सेन्सर बसवण्यात आला आहे, ज्यामुळे ते दिवस रात्र काम करू शकते. याला रडार प्रणालीशी जोडल्याने त्याची अचूकताही अनेक पटींनी वाढली आहे. भारतीय लष्कराकडे ZU-23 mm तोफाही आहेत. त्या रशियामधून घेतल्या आहेत. 80च्या दशकाच्या प्रारंभी या तोफा घेतल्या होत्या. सैन्यात सुमारे 12 रेजिमेंट आहे. एका रेजिमेंटमध्ये 24 तोफा असतात. या हलक्या तोफा आहेत. हे टोईंगद्वारे वाहून नेले जाऊ शकतात. प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या मार्गाच्या सुरक्षेसाठी या तोफा तैनात केल्या जातात. ही 2 बॅरल बंदूक आहे. एक बॅरल मधून एका मिनिटात 2000 राऊंड फायर केले जाऊ शकतात. म्हणजे 2 बॅरल मधून 4000 फेऱ्या. त्यांची रेंज सुमारे 2.5 किलोमीटर आहे. याशिवाय लष्कराकडे शिल्का बंदूक प्रणालीही आहे. हे ZU-23 mm सारखे आहे, परंतु 4 बॅरल आहे आणि ट्रॅक केलेल्या वाहनावर बसवले आहे. त्याला रडारही जोडण्यात आले आहे. ट्रॅक केल्यामुळे ही बंदूक प्रणाली त्याच्या संरक्षणासाठी टॅग रेजिमेंटसह देखील हलवू शकते. सैन्यात अशा सुमारे 8 रेजिमेंट आहेत. लष्कराकडे तंगुष्का तोफा क्षेपणास्त्र प्रणालीही आहे. या 90च्या दशकाच्या सुरुवातीला घेतल्या गेल्या. यात गन सिस्टीम आहे, ज्याची रेंज 3.5 किलोमीटर आहे आणि क्षेपणास्त्र प्रणाली देखील आहे, ज्याची रेंज 8 किलोमीटर आहे. लष्कराकडे 13 प्लॅटफॉर्म आहेत. ही देखील रशियन बंदूक असून ती रडारशी जोडलेली आहे. भारतीय लष्कराची ही सज्जता पाहता भारत कोणत्याही हल्ल्याला तोंड देण्यास सज्ज आहे असे म्हणावे लागेल.